सूट द्यायची, जबाबदारी द्यायची, कुणाला पद द्यायची, हे सगळं काम नीलम गोरे बघायच्या। आता जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी 2 मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत, तर माझा साधा प्रश्न आहे, हडपसर भागामध्ये पीएमटीने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाय करणाऱ्या नीलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी 2 मर्सिडीज कुठून आणल्या? हे सांगावं लागेल त्यांनी आम्हाला की जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील तर नीलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित। मग नीलम गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या? कारण त्या तर पीएमटीने ये जा करायच्या। नीलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची 2-250 कोटीची प्रॉपर्टी वाढली? नीलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता, भारतातली आणि भारताच्या बाहेरची, लंडन वगैरे कुठलीही। मला अजिबात कुठल्याही इतर लोकांना याच्यात ओढायची इच्छा नाहीये, परंतु साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकांना बोलावलं जातं इथपर्यंत ठीक आहे। साहित्य संमेलनामध्ये ज्या व्यक्तीला बोलावलं जातं त्याचं एखादं कविता संग्रह, एखादा वैचारिक संग्रह, समीक्षा ग्रंथ, एखादं काही कादंबरी, कथा, गेला बाजार, चारोळी संग्रह तरी प्रकाशित असावा। नीलम गोरेंना कोणत्या निकषाने साहित्य मंडळाने आणलं होतं? साहित्य मंडळाची कोणती अगतिकता, अपरिहार्यता होती? हेही स्पष्ट झालं पाहिजे। नीलम गोरेंचं मी समजू शकते, कारण स्वतःला प्रमाणित करून घेण्याची नामी संधी त्या प्रत्येक वेळेला शोधत असतात, त्यामुळे त्यांचं मी समजू शकते। पण साहित्य मंडळाने कसं काय त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन दिलं होतं आणि तिथे जाऊन त्या मंचाचा वापर ज्या पक्षावर चिखलफेक करण्यासाठी त्यांनी केला, त्याच पक्षाने त्यांना 4 वेळा आमदारकी दिली आहे। हा पक्ष प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे। या पक्षाने महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र असं असताना या पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा नीलम गोरेंचा प्रयत्न अतिशय केविलवाणा आहे। नीलम गोरेंना एखादी राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं। त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांचं लांगुल चालन करायचं असेल तर ते सुद्धा त्यांनी करावं, परंतु ते लांगुल चालन करताना प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी अत्यंत उदात्त परंपरा जोपासली आहे आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे, मग तो या कल्पनाताई नरहिरे असतील, खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्या समोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल, या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे। त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे। सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून, या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानी